मित्रांनो नमस्कार. कोर्सच्या उद्देशाविषयी मी तुम्हाला सांगायची गरज नाही. कोर्सचा उद्देश अगदी क्लिअर आहे. तुम्हालाही माहिती आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षेला आलेल्या प्रश्नांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी मी म्हटलेलं आहे MPSC खाली आलेले प्रश्न बघणार आहोत, IBPS खाली आलेले प्रश्न बघणार आहोत, TCS पॅटर्न आणि सोबतच आपण होकॅबच्या प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. या सगळ्या गोष्टींमधून मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस होताना दिसणार आहे. त्या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायचा आपण प्रयत्न करणार आहोत. ग्रामरच्या संदर्भातले कन्सेप्ट्स जे आहेत ते रिवाईज होतीलच, पण होकॅबच्या संदर्भात मित्रांनो आपली खऱ्या अर्थानं चर्चा सुद्धा होताना या कोर्सच्या माध्यमातून दिसणार आहे. आजचा पहिला दिवस आहे. तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्यासाठीचे काही प्रश्न मी तुमच्यासोबत घेऊन आलोय. त्या प्रश्नांमध्ये अगदी राज्यसेवेचे प्रश्न आहेत, PSI STIचे प्रश्न आहेत, IBPS पॅटर्न खालचे प्रश्न आहेत, आणखी TCS पॅटर्न खाली विचारले गेलेले प्रश्न सुद्धा मित्रांनो या सगळ्या घटकांमध्ये तुम्हाला दिसायला चालू होतील. आजच्यासाठीचा मित्रांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही काय देणार आहात बघा. पहिला प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर द्यायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे. कमान. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलेला असावे की प्रश्न जो विचारला गेलेला आहे तो प्रश्न म्हाडाच्या प्रश्नपत्रिकेमधला मित्रांनो हा प्रश्न दिसतो की जो प्रश्न विचारलेला आहे कंजंक्शन नावाच्या चॅप्टरवरती. अगदी बरोबर, कंजंक्शन नावाचा चॅप्टर हा आपल्याला माहिती असणं आणि या सगळ्या शब्दांविषयी मित्रांनो आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. या ठिकाणी म्हटलंय बघा, आय वॉज फीलिंग इल, आय डिसाइडेड टू गो टू वर्क एनिवे. ओके, आय वॉज फिलिंग इल, मी आजारी होतो, मला आजारी पडल्यासारखं वाटत होतं. आय वॉज फिलिंग इल, आय डिसाइडेड टू गो टू वर्क एनिवे, कोणत्याही परिस्थितीत मी कामावर जायचं ठरवलं. हाऊ एव्हर मित्रांनो याचा अर्थ मित्रांनो होतो या उलट. देअरफॉर हे दोन्ही शब्द मित्रांनो येणार नाही आहेत. अल्दोचा अर्थ मित्रांनो जरी या अर्थानं ते वापरलं जातं. उत्तर मित्रांनो तुमचं 100% बरोबर असणार आहे. अल्दो हा जो शब्द आहे हा अगदी बरोबर आहे. अल्दो आय वॉज फिलिंग इल, आय डिसाइडेड टू गो टू वर्क एनिवे. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो TCS पॅटर्न खाली म्हाडाची परीक्षा 2022 करता हा प्रश्न मित्रांनो विचारलेला दिसतो. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या सोबत काय आहे बघा. मित्रांनो या प्रश्नासाठी सुद्धा तुमच्याकडे वेळ आहे 30 सेकंड. हा प्रश्न मात्र IBPS PO 2022 करता तुमच्याकडे वेळ आहे 30 सेकंड. प्रश्न वाचून बघा, काही सुचतंय का बघा. कमान. मित्रांनो हा प्रश्न सोडवत असताना मूलभूत गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे सिन्स आणि फॉरच्या संदर्भातली माहिती. सिन्सचा वापर कधी केला जावा हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे आणि फॉरचा वापर कधी केला जावा ही माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. मित्रांनो सिन्सचा वापर त्यावेळेला केला जातो एखादी घटना कधीपासून चालू झाली हे दाखवण्याकरता सिन्सचा वापर केला जातो. सिन्सचा वापर आपल्याला प्रेझेंट परफेक्टमध्ये केलेला दिसतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये केलेला दिसतो, पास्ट परफेक्ट
कंटिन्युअस मध्ये सुद्धा मित्रांनो या टेन्सचा वापर केलेला दिसतो. लक्षात ठेवा, सीनचा वापर एखादी घटना कधीपासून चालू झाली होती किंवा चालू आहे हे दाखवण्याकरता केला जातो. फॉरचा वापर मात्र मित्रांनो निश्चित कालावधी, समोर जर निश्चित कालावधी दिलेला असेल 10 वर्ष, 5 वर्ष, 4 दिवस, 5 तास असा कोणताही निश्चित कालावधी दिला असेल तर मित्रांनो फॉरचा वापर केला जातो. ही बेसिक बाजू आपल्याला शिकवली जाते, ती म्हणजे टेन्स नावाच्या घटकामध्ये याच्यावर मित्रांनो चर्चा होते. ही बाब आपल्याला माहिती पाहिजे. वास्तविकता ही जी आहेत सिन्स आणि फॉर ही प्रेपोजिशन्स आहेत, ही आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी म्हटले बघा सिन्स 5 इयर्स हे येणार नाही, कारण या ठिकाणी 5 इयर्स हा मित्रांनो निश्चित कालावधी दिलेला आहे. निश्चित कालावधी दिल्यानंतर मित्रांनो फॉरचा वापर केला जातो. इतकं जरी आपल्याला कळालं तरी मित्रांनो या ठिकाणी 5 इयर्स म्हटले, इथं फॉरचा वापर केलेला नाही. या ठिकाणी सिन्सचा वापर, फॉरचा वापर मित्रांनो बी या ठिकाणी दिसतो. सी हॅड बीन मॅरिड फॉर 5 इयर्स. बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फक्त 10 सेकंदाचा वेळ लागतो. IBPS पॅटर्न खाली जरी हा प्रश्न विचारला असला तरी MPSCच्या पॅटर्न खाली कितीतरी वेळेला मित्रांनो सिन्स आणि फॉरच्या संदर्भात प्रश्न विचारलेत. TCS पॅटर्न खाली सुद्धा मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेत. त्यामुळे प्रश्न कोणत्या परीक्षेला आलेला आहे हे महत्त्वाचं नसून त्या संदर्भात आपल्याला बेसिक संकल्पना क्लिअर आहे का मित्रांनो, मुद्दा लक्षात आलेला आहे का बघा. फॉरचा वापर हा निश्चित कालावधीसाठी केला जातो आणि सिन्सचा वापर एखादी घटना पाठीमागून अद्याप सुरू आहे असंही तुम्ही दाखवू शकता, किंवा पास्ट परफेक्ट मध्ये सुद्धा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सुद्धा याचा वापर होऊ शकतो. व्हेन आय मेट हर लास्ट इयर या ठिकाणी बघा हा पास्ट टेन्स दिसतो आणि या ठिकाणी फॉरचा वापर इथं कालावधी दिल्यामुळं आपल्याला हॅड बीन मॅरिड फॉर 5 इयर्स या ठिकाणी हॅड बीन मॅरिड मित्रांनो दिसतं. ही बाब आपल्याला लक्षात यायला पाहिजे. सी हॅड बीन मॅरिड आलेला आहे, ही बाब लक्षात येऊ दे. बीनचा वापर होतो, क्रियापदाचा थर्ड फॉर्म हा वापरला जाऊ शकतो. एकंदरीत सिन्स आणि फॉरचा वापर मित्रांनो लक्षात ठेवा. प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस या 4 टेन्समध्ये मित्रांनो तुम्हाला केला गेलेला दिसतो. बी हा ऑप्शन अगदी बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस मित्रांनो, प्रश्न कोणत्या परीक्षेचा आहे बघा, वाचून बघा तुम्हाला काय सुचतंय का. ही सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा लेट्स लिव्ह द केस ॲट द स्टेशन. या वाक्याचं मित्रांनो तुम्हाला इनडायरेक्ट करायचं आहे. उत्तर मित्रांनो काय द्या. मित्रांनो ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे की डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा विचार करत असताना, लेट्सच्या वाक्याचे इनडायरेक्ट करत असताना रिपोर्टिंग वर्ब सजेस्टेड किंवा प्रपोज्ड वापरलं जातं. मी काय बोललो हे लक्षात घ्या. लेट्सच्या वाक्याचे इनडायरेक्ट करत असताना सजेस्टेड किंवा प्रपोज्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरलं जातं. त्यामुळे या ठिकाणी हे 2 ऑप्शन तुमचे निघून गेले. प्रश्न मित्रांनो आहे राज्यसेवा मुख्य 2019. वेगवेगळ्या परीक्षांना आलेल्या प्रश्नांच्या संदर्भात मित्रांनो आपली चर्चा चालू आहे. त्यामुळे या कोर्समध्ये अशा पद्धतीने आपण सगळी चर्चा करत जाणार आहोत की पुढे चालून तुम्ही कोणत्याही परीक्षेला गेलात तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. कारण त्या प्रत्येक परीक्षेच्या संदर्भात प्रश्न फ्रेम कसा केला जातो हे आपल्या लक्षात येणार आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा प्रश्न मित्रांनो, लेट्सच्या वाक्याची ज्यावेळा रिपोर्टिंग वर्ब असतं त्यावेळा ते सजेस्टेड किंवा प्रपोज्ड वापरलं जातं. त्यामुळे सेड आणि रिक्वेस्टेड निघून गेलं. आता दुसरी गंमत, एक बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे ती अशी की सजेस्टेडला टू लागत नाही. ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे मित्रांनो. सजेस्ट याचा अर्थ मित्रांनो सुचवणे असा होतो. ला सुचवणे, जसं आपण म्हणतो आय सजेस्टेड हिम, आय सजेस्टेड हिम असं आपण म्हणत नाही आय सजेस्टेड टू हिम, आय सजेस्टेड हिम.
सजेस्टेडला मित्रांनो टू लागत नाही. ही जर बाजू तुमच्या लक्षात आली तर मित्रांनो 1 नंबरचा ऑप्शन अगदी बरोबर येणार आहे. राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न हा अशा बेसिक नॉलेजवर सुटतो. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला मी हे सर्व बोलत असतो त्यावेळेला मित्रांनो एक वही एक पेन तुम्ही घेऊन बसणं अपेक्षित आहे, की जे जे मुद्दे प्रश्नाच्या संदर्भातले पिन पॉइंट्स जे मी सांगत असतो, जसं मी बोललो की या ठिकाणी लेट्सच्या वाक्यामध्ये सजेस्टेड किंवा प्रपोज्ड वापरलं जातं, हा मुद्दा तुम्ही नोट डाऊन केला पाहिजे. राईट, सजेस्टेड आलं तर त्याला टू लागता कामा नये, हा मुद्दा तुम्ही नोट डाऊन केला पाहिजे. म्हणजे या गोष्टी नोट डाऊन करत गेलात तर मित्रांनो परीक्षेला गेल्यानंतर अशाच गोष्टींच्या अगदी बेसिक गोष्टींवर मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सुटताना दिसतील. ही सेड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा लेट्स लिव्ह द केस ॲट द स्टेशन. आता या ठिकाणी अशा पद्धतीनं उत्तर काढल्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, परत एकदा 30 सेकंदाचा वेळ. होकॅबचा प्रश्न मित्रांनो आता प्रश्न घेतलेला आहे. TCS पॅटर्न खाली विचारलेला तलाठी 2023 करताचा प्रश्न हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ मित्रांनो त्याने विचारलाय. काय उत्तर द्याल? कम ऑन. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर काय वाटतं, ही म्हण जी आहे, ही फ्रेज जी आहे मित्रांनो MPSC खाली सुद्धा विचारले, IBPS TCS पॅटर्न बँकिंगला सुद्धा विचारले. हिट द नेल. आता या शब्दाकडे जर तुम्ही लक्ष दिलं, नेल नेल म्हणजे काय तर नेल म्हणजे खिळा, आणि खिळ्याला एक डोका असतं बघा समोर. बरोबर एखादी गोष्ट सांगणे, बरोबर एखादी गोष्ट करणे अशा अर्थानं मित्रांनो ही फ्रेज वापरली जाते. जे आहे ते बरोबर, जे आहे ते खरं, अशा पद्धतीनं ही फ्रेज वापरली जाते. मित्रांनो इथं तुमचं उत्तर काय येणार आहे बघा. टू स्पीक द ट्रूथ. जे आहे ते बरोबर बोलणे, ट्रूथ, टू स्पीक द ट्रूथ. ओके, हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ होतो जे आहे ते बरोबर बोलणं, जे आहे ते खरं, अगदी जसंच्या तसं बोलणं, असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो सी हा ऑप्शन अगदी बरोबर. अशा इडम्स फ्रेजेस मित्रांनो बऱ्याच परीक्षांना विचारल्या जातात. अशा वेळेला त्या शब्दाकडे बघितल्यानंतर आपल्याला कळालं पाहिजे नेल म्हणजे खिळा, आणि खिळाला एक डोका असतं बघा, ते बरोबर त्याच्या डोक्यावरच मारावं लागतं. म्हणजे जे बरोबर एक्झॅक्ट जे बोललं जातं त्याला म्हटलं जातं हिट द नेल ऑन द हेड. राईट. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे बघा. यस, या प्रश्नाला तुम्ही कसं सामोरं जाणार आहात मित्रांनो. या ठिकाणी राज्यसेवेचाच प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला घेतलेला आहे. द सन रायजेस इन द ईस्ट ही सेड, आणि या वाक्याचं मित्रांनो इनडायरेक्ट करायचं आहे. 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. कम ऑन. प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला असं दिसतं मित्रांनो की हे जे वाक्य आहे बघा, हे जे वाक्य आहे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि डायरेक्ट अँड इनडायरेक्टचा नियम असा आहे की ज्यावेळेला रिपोर्टिंग स्पीच मधील वाक्य ज्यावेळेला युनिव्हर्सल ट्रूथ असतं त्यावेळेला त्याचा टेन्स मित्रांनो बदलायचा नसतो. हे जर कळालं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. पण गंमत काय केले बघा, या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर मी कुठंच नाही, बरोबर. म्हणजे या ठिकाणी लिसनर कोण नाही, पण या वाक्यामध्ये मात्र खाली तुम्हाला लिसनर घेतलेला दिसतो. वाक्यामध्ये ज्या वेळेला लिसनर घेतलेला असतो त्यावेळेला सेड टूचं टोल्ड व्हायला हवं, म्हणून या ठिकाणी मित्रांनो टोल्ड केलंय. सेड हा पास्ट टेन्स आहे. रिपोर्टिंग स्पीच त्याच्या अलीकडे येणारं जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे त्याचा टेन्स मित्रांनो कधीही बदलायचा नसतो. रिपोर्टिंग व्हर्बचा टेन्स मित्रांनो कधीही बदलायचा नसतो. सेड हे पास्ट टेन्स मध्ये आहे, त्यामुळे जे काय रिपोर्टिंग व्हर्ब असेल
ते पास्ट टेन्स मध्येच असायला पाहिजे. टेल्स आणि टेल्स हे दोन्ही पर्याय निघून गेले, कारण रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते पास्ट टेन्स, त्यामुळे इथं तुम्हाला पास्ट टेन्सच घ्यावा लागेल. आणि दुसरी गोष्ट, हे जे वाक्य आहे हे वाक्य युनिव्हर्सल ट्रूथचं असल्यामुळं या ठिकाणी रिपोर्टिंग स्पीचमध्ये तुम्हाला बदल करायचा नाही. 1 नंबरचा पर्याय अगदी बरोबर. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो राज्यसेवेकडे असतात. प्रत्येक परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नाला मित्रांनो आपण सामोरं चाललोय. तुमच्या लक्षात आलं असावं, परीक्षा कोणतीही असो पण ग्रामरचे कॉन्सेप्ट मात्र मित्रांनो बदलणार नाहीत. ग्रामरचे कॉन्सेप्ट तेच राहणार आहेत. प्रश्नाचं फ्रेमिंग थोडंसं बदललं जाऊ शकतं, पण ग्रामरचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते मात्र मित्रांनो बदलताना दिसणार नाहीत. म्हणून सगळी तयारी आपली परीक्षाभिमुख चाललेली आहे. बघा, IBPSचा प्रश्न, व्होकॅबचा प्रश्न, अशा पद्धतीचे 5 पर्याय. ही डॅश ऑफ द टॉपिक वॉज सो गुड दॅट द स्टुडंट्स हॅड फ्यू डाऊट्स टू रेज ॲट द एंड. मित्रांनो 5 पर्याय दिलेत, 30 सेकंदाचा वेळ. काय उत्तर द्याल? कमान. बघा, अशा प्रश्नांमधून मित्रांनो प्रश्न वाचण्याची आपली सवय होऊन जाते. असे प्रश्न आपण वाचत जातो, असे प्रश्न आपण बघत जातो, शब्दांकडे आपण जाणीवपूर्वक बघतो, त्यामुळे त्या शब्दांच्या अर्थाकडे सुद्धा आपण जाणीवपूर्वक बघायला चालू करतो. हिज डॅश ऑफ टॉपिक वॉज सो गुड. डॅश ऑफ टॉपिक म्हटलेला आहे, या ठिकाणी टॉपिकच्या संदर्भात बोलणं चालू आहे. हँडलिंग येईल का, एक्सपोजर येईल का, ओके, एक्सपोजिशन उघड करणे अशा अर्थाने येईल का, ओके, पिक्चरायझेशन येईल का, टॉपिकची क्लॅरिटी असते मित्रांनो, टॉपिकची क्लॅरिटी असते. हिज क्लॅरिटी ऑफ द टॉपिक वॉज सो गुड दॅट स्टुडंट्स हॅड फ्यू डाऊट्स टू रेज ॲट द एंड. मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना जरा सुद्धा डाऊट नव्हते असा त्याचा अर्थ होतो. फ्यूचा वापर किती योग्य पद्धतीने केलेला आहे बघा. फ्यूचा वापर वाक्यामध्ये वाक्याचा संदर्भ नकारार्थी घ्यायचा असतो त्यावेळा केला होतो. बरोबर त्या ठिकाणी फ्यू डाऊट्स म्हटले म्हणजे विद्यार्थ्यांना जवळजवळ डाऊट नव्हतेच, कारण त्याची क्लॅरिटी खूप चांगली होती त्या टॉपिकच्या संदर्भातली. मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न बघत असताना ग्रामरचा भाग सुद्धा तुम्हाला कळाला पाहिजे. या ठिकाणी फ्यू हेच अगदी उत्तम रीतीने त्या ठिकाणी वापरलेला आहे. कायम सांगत राहतो फ्यू, अ फ्यू आणि द फ्यू याच्या वापराच्या संदर्भातले प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहे आणि ॲप्लिकेशन ओरिएंटेड ते आपल्याला कळावं लागतं. वाक्यामध्ये कुठं अ फ्यू, कुठं द फ्यू, कुठं फ्यू हे आपल्याला कळावं लागतं. या बारीक सारीक गोष्टींची मित्रांनो मी चर्चा करायला लागलोय, थोडंसं समजून घ्या, या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा, परत एकदा प्रश्न मित्रांनो IBPS RRB असिस्टंट 2021चा. द अँग्री बोट्समॅन थ्रू द क्रॅक्ड ओअर इन द रिव्हर अँड रिटर्न्ड होम. मित्रांनो काय उत्तर द्याल प्रश्नाचं? 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटलं असेल की याच्यामध्ये चूक नाही, पण मित्रांनो चूक आहे. अशा वेळेला आपल्याला कोणता घटक व्यवस्थित अभ्यासावा लागेल तो म्हणजे प्रेपोजिशन. मित्रांनो प्रेपोजिशनचा तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तर अशा प्रश्नाचं उत्तर काढताना मित्रांनो तुम्हाला अडचण येणार नाही. क्रियापद बघा, द अँग्री बर्ड्समॅन थ्रू फेकणे, थ्रो, थ्रू, थ्रोन, फेकणे हालचाल दाखवणारं क्रियापद, मुवमेंट दाखवणारं क्रियापद ज्या वेळेला येतं त्यावेळेला प्रेपोजिशन काय असावं हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. द रिव्हर म्हटलेलं आहे, ह्या इनच्या ऐवजी मित्रांनो या ठिकाणी इंटू असायला हवं, ही बाब तुमच्या लक्षात आली पाहिजे. जम्प्ड इंटू, 3 इंटू, रिव्हर यायला पाहिजे मित्रांनो, ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे. द अँग्री बोट्समॅन थ्रू द क्रॅक्ड ओअर इंटू द रिव्हर, ही बाब आपल्याला लक्षात आली पाहिजे. हालचाल किंवा मुवमेंट दाखवणारी क्रियापदं असतील तर मित्रांनो
तीन प्रेपोजिशन्स आपल्याला वापरावे लागतात. एक इंटू असू शकतं, अपॉन असू शकतं किंवा ओव्हर असू शकतं. तिन्ही प्रेपोजिशन्स मित्रांनो अत्यंत महत्त्वाची. त्याच्या वापराच्या संदर्भात थोडीशी जाऊन चौकशी करा, तुम्हाला 100% कळून येईल की इंटूचा वापर कशा पद्धतीने केला जातो, अपॉनचा वापर कशा पद्धतीने केला जातो, ओव्हरचा वापर कशा पद्धतीने केला जातो. ही तीन प्रेपोजिशन मोमेंट दाखवतात, पण त्या मोमेंटमध्ये मात्र थोडा फरक असतो. ही बाब तुमच्या लक्षात आली पाहिजे. प्रिपोजिशन नावाच्या घटकाकडे चला, तुम्हाला 100% ही बाब लक्षात येणार आहे. यू गॉट माय पॉइंट. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. मित्रांनो प्रश्न सोपा. TCS कर निर्धारणची परीक्षा 2023 करता आर्टिकल्स वरचा प्रश्न. ब्रिटिश कंट्रोल्ड इंडिया फॉर अ लॉंग टाइम. 4 ऑप्शन्स आर देअर. अ, द, दीज आर दोज. काय उत्तर द्याल? 30 सेकंदाचा वेळ तुमच्याकडे आहे. कम ऑन. यस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे ब्रिटिश तर येणार नाही. एका ब्रिटिशाला उल्लेख केलेला नाही आहे. ब्रिटिश कंट्रोल्ड म्हटले, याचा अर्थ मित्रांनो ब्रिटिश हे सर्व आहेत. ओके, याचा अर्थ मित्रांनो वापरत असताना द चा वापर करावा लागतो, कारण एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणात असते त्यावेळेला त्याच्या पाठीमागं मित्रांनो द वापरलं जातं. दीजचा तर संबंध येणार नाही. दीज दोज ही प्रोनाउन झालीत. आर्टिकलचा वापर करत असताना मित्रांनो आपल्याला द चा वापर, द ब्रिटिश एक संपूर्ण जमात दाखवलेली आहे, त्यावेळेला द वापरलं जातं मित्रांनो. द ब्रिटिश कंट्रोल्ड इंडिया फॉर अ लॉंग टाइम. संपूर्ण जमातीचा उल्लेख ज्यावेळा अशा ठिकाणी होतो त्यावेळा द चा वापर केला जातो. आर्टिकलच्या संदर्भात अशा पद्धतीच्या गोष्टी माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. दिस दोस्ता तर संबंध नाही. अचा अर्थ सिंग्युलॅरिटी होतो. आता एक ब्रिटिश तर होणार नाही, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण जमात दाखवावी लागेल आणि त्यामुळे उत्तर मित्र येणार आहे द. आर्टिकलच्या संदर्भातले 10 ते 15 नियम मित्रांनो आहेत. ते सगळे नियम व्यवस्थित माहिती असतील तर मग स्पॉट एररचा प्रश्न असो, फिल इन द ब्लँक्सचा प्रश्न असो किंवा इम्प्रूव्हमेंट ऑफ द सेंटेन्सेसचा प्रश्न असो, अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं काढत असताना तुम्हाला थोडी सुद्धा अडचण येणार नाही. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता परत एकदा. यासाठी वेळ आहे 30 सेकंड. ही टेम्स ॲनिमल्स बिकॉज ही डॅश. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 5 पर्याय IBPS पॅटर्न. कम ऑन. टेटची परीक्षा 2023. प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो काय दिसतं? टेम्स याचा अर्थ आहे मित्रांनो पाळणे. राईट. टेम्ड ॲनिमल्स घरगुती जे प्राणी घरात पाळले जातात, जसं कुत्रा आहे, मांजर आहे, पाळले जाणाऱ्या प्राण्यांना म्हटलं जातं टेम्ड ॲनिमल्स. टेम हे क्रियापद आहे, पाळणे. ही टेम्स ॲनिमल्स. तो ॲनिमल्स पाळतो बिकॉज ही सेल्डम लव्स देम. ओके, येणार नाही. क्वचितच तो त्यांच्यावर प्रेम करतो म्हणून कोणी माणूस ॲनिमल्स पाळेल का? नाही. अफ्रेड त्याला भीती वाटते म्हणून पाळेल का? हेट्स देम येईल का? वॉन्ट्स टू स्टेट देम फ्री. मित्रांनो येणार नाही. इज अ फाउंड ऑफ देम. आवड असणे. फाउंड ऑफ देम. देम हे प्रोनाउन मित्रांनो ॲनिमल्ससाठी आलेलं आहे. ही बाब सुद्धा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. ही इज अ फाउंड ऑफ देम. त्याला त्याची आवड आहे असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो प्रश्नांकडे गेल्यानंतर तुम्हाला नवीन शब्द कळतील. टेम्स याचा अर्थ आहे टेम म्हणजे पाळणे. पाळीव प्राण्यांसाठी मित्रांनो हा शब्द वापरला होतो टेम्ड ॲनिमल्स. हे आपल्याला माहिती पाहिजे. वाक्याच्या संदर्भानुसार गेलात तर उत्तर अगदी बरोबर हे सी हा ऑप्शन करेक्ट असणार आहे. प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. द मॅनेजिंग डायरेक्टर वेल ॲज the board members was in favor of taking strict action against the striking workers. मित्रांनो काय उत्तर द्याल? 5 पर्याय दिलेत. कुठं चूक दिसते का?
थोडंसं वाक्य जाणीवपूर्वक वाचून बघा, 100% तुम्हाला याच्यात चूक सापडणार आहे. कम ऑन, गो फॉर द क्वेश्चन. मित्रांनो, वाक्य वाचत असतानाच तुम्हाला काही गोष्टी जाणवल्या का बघा. ओके, वाक्य वाचून बघा. द मॅनेजिंग डायरेक्टर वेल ॲज, ह्यात काहीतरी चूक दिसते का? ओके, या ठिकाणी मित्रांनो ॲज असायला पाहिजे. द मॅनेजिंग डायरेक्टर ॲज वेल ॲज द बोर्ड मेंबर्स वॉज इन फेवर ऑफ टेकिंग स्ट्रिक्ट ॲक्शन अगेन्स्ट द स्ट्रायकिंग वर्कर्स. मित्रांनो, कळालं का बघा, हे वॉज का आलेलं आहे? हे मॅनेजिंग डायरेक्टरसाठी वॉज आलेला आहे. मित्रांनो, इथं कुठंही चूक नाही, वॉज अगदी बरोबर आहे, पण या ठिकाणी ॲज यायला पाहिजे. ए हा ऑप्शन अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, काही लोकांना वाटलं असेल इथं वर पाहिजे. नाही मित्रांनो, वाक्यातले कर्ते ज्यावेळेला ॲज वेल ॲजनं जोडलेले असतात त्यावेळेला क्रियापद वापरताना पहिल्याच कर्त्याचा विचार करावा. यासाठी घटक आहे मित्रांनो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, सब्जेक्ट वर्ब कॉन्कॉर्ड असा जो काही घटक आहे त्या घटकाकडे गेलात तर या घटकातून तुम्हाला हा नियम सापडतो. दोन कर्ते ॲज वेल ॲजनं जोडल्यास पहिल्या कर्त्यानुसार क्रियापद वापरावं. हा कर्ता सिंग्युलर आहे त्यामुळे हे वॉज बरोबर आहे. उत्तर मात्र ए आहे. या वेलच्या अलीकडे ॲज असायला हवं. या ठिकाणी उत्तर हा पर्याय येईल. मित्रांनो, ॲज वेल ॲज पाहिजे, वेल ॲज असं होणार नाही. साधा प्रश्न होता पण गुगली होती. जर बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की मेंबर्स असल्यामुळे इथं वर असावं, पण ते वर नाही, हे वॉज अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो काय आहे बघा. यस, परत एकदा TCS चा प्रश्न, DVET 2023 चा प्रश्न. काय उत्तर द्याल? खूप सोपा प्रश्न. यस, मित्रांनो, IBPS पॅटर्न खाली अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात नाहीत, मात्र TCS पॅटर्न खाली अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात की जिथं आपण कधी विचारही केलेला नसतो. वास्तविकता पत्र लिहित असताना ज्या गोष्टी लिहिल्या जातात त्या संदर्भात मित्रांनो हा प्रश्न तयार केलेला आहे. प्रॅक्टिकल इंग्रजी कसं असावं त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मित्रांनो, या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. द सॅल्युटेशन, ओके, सॅल्युटेशन याचा अर्थ मित्रांनो की पत्र लिहित असताना आपण नमस्कार वगैरे जे करतो तो शब्द कधी असतो? द सॅल्युटेशन इन द लेटर रायटिंग रेफर्स कुठं असतो? रिसिव्हर्स ॲड्रेसमध्ये देतात का? ॲड्रेसमध्ये नसतो. ग्रीटिंग ॲट द एंड. मित्रांनो, बॉडी ऑफ द लेटर, इंट्रोडक्टरी ग्रीटिंग ॲट द एंड. एंडला मित्रांनो आपण सॅल्युटेशन करतो, कृतज्ञता दाखवतो. त्यासाठी मित्रांनो आपण सॅल्युटेशन हा शब्द वापरलेला आहे. प्रश्नाचा अर्थसुद्धा काही लोकांना कळाला नसावा. सॅल्युटेशन असा शब्द वापरलेला आहे TCS DVETचा 2023चा प्रश्न. ओके, शेवटी जी काय आपण कृतज्ञता दाखवतो त्यासाठी मित्रांनो म्हणून ग्रीटिंग्स ॲट द एंड अशा पद्धतीनं उत्तर मित्रांनो बी येणार आहे. कॉमन प्रश्न होता, प्रॅक्टिकल प्रश्न होता की ज्या वेळेला या शब्दांविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न स्क्रीनवर काय आहे बघा. यस, परत एकदा PSI मेन्स 2004चा प्रश्न मित्रांनो मी मुद्दाम घेतलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात? प्रश्न वाचून बघा, तुम्हाला काही सुचतंय का बघा. कम ऑन, जस्ट अ मिनिट. यस, या प्रश्नाचं मित्रांनो तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. जस्ट अ मिनिट. अरे
या मित्रांनो, प्रश्न काय दिलाय बघा. प्रश्न तयार करताना कशा पद्धतीनं प्रश्न तयार केलाय बघा. जुना प्रश्न आहे, पण असू द्या, आपण अशा प्रश्नांना सरावणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. प्रश्न कसा आहे बघा. इन विच वन ऑफ द फॉलोइंग केस लीड इज प्रोनाउन्स्ड ॲज लेड. काय म्हटलेलं आहे? लीड इज प्रोनाउन्स्ड ॲज लेड. जसं रेड आपण म्हणतो. मग लीड हे जे आहे, लेड जे आहे हे कुठं केलं जातं? असं प्रोनाउन्सिएशन कुठे केलं जातं? ज्या वेळा मित्रांनो ते वर्ब असतं. जसं मी म्हणालो लीड आणि मग येतं लेड. काय येतं सांगा? लेड. लीड, लेड, लेड. हे मित्रांनो असं येऊ शकतं ज्या वेळेला काय असतं सांगा? क्रियापद असतं. इथं म्हटलंय बघा वर्ब. ऍडजेक्टिव्ह असताना लीड हे नाही होणार, राईट. याच्यात काय बदल होईल का? लीड रोल असं कधी झालंय का? लेड रोल असं होणार नाही, राईट. ओके, त्यामुळे हेही होणार नाही. नाऊन असताना असं कधी लेड होईल का? नाही होणार. अ काइंड ऑफ मेटल युज्ड इन पेन्सिल्स. ओके, लीड. ओके, जे पेन्सिलमध्ये आपण लीड वापरतो ते तिथंही लेड कधी येत नाही. ओके, लीडिंग कधी होईल का? ऍडजेक्टिव्ह कधी लेड असतं का? नाही होणार. त्यामुळे इथं मित्रांनो आपल्याला कळालं पाहिजे लीडिंग न्यूजपेपर इथं कधीही लेड येणार नाही. फक्त क्रियापद असताना मात्र लेड होऊ शकतं. ही बाब लक्षात आली की उत्तर अगदी बरोबर मित्रांनो. PSIचा प्रश्न 2004चा. प्रश्नाच्या फ्रेमिंग विषयी मित्रांनो मी चर्चा करायला हवी. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न फ्रेम केले जाऊ शकतात. वास्तविकता हा प्रश्न होता क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म माहिती आहे का या संदर्भात. त्यांनी तसा प्रश्न तयार न करता त्यांनी प्रॅक्टिकली प्रश्न तयार केला की लेड हा शब्द कुठे वापरला जाईल. लीड या शब्दाला ज्यावेळा तुम्ही क्रियापद म्हणून वापरता त्यावेळेला त्याचा सेकंड फॉर्म तुम्ही लेड म्हणून वापरू शकता. असं ते उत्तर असायला हवं आणि म्हणून उत्तर मित्रांनो 1 नंबर. म्हणून जर तुम्हाला घटक बघायचा असेल तर वर्ब नावाचा घटक मित्रांनो व्यवस्थित अभ्यासा. तुम्हाला अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं कळायला चालू होतील. पण प्रश्नाचं फ्रेमिंग कसं केलेलं आहे बघा. हे फ्रेमिंग समजून घ्या. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रश्नांना, जुन्या नव्या सध्याच्या सगळ्या प्रश्नांना मित्रांनो आपण स्पर्श करत जाणार आहोत. मग ते प्रश्न IBPSचे असोत, TCSचे असोत, MPSCचे असोत, कोणत्याही परीक्षेचे मित्रांनो, बँकिंगचे असोत, कोणत्याही परीक्षेचे असोत. कारण ग्रामरचा कॉन्सेप्ट मित्रांनो कोर कॉन्सेप्ट तोच आहे. फक्त प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला बदलताना दिसतं, प्रश्नाचं फ्रेमिंग तुम्हाला बदलताना दिसतं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न यस, फ्रुगल या शब्दाविषयी मित्रांनो विचारलंय. याचं उत्तर मित्रांनो काय द्याल? प्रश्न वाचून बघा. 30 सेकंदाचा वेळ. TCSचा प्रश्न. यस मित्रांनो, पहिल्यांदा या शब्दाचा अर्थ सांगतो. पार्सिमोनियस याचा अर्थ आहे मित्रांनो कंजूस. लक्षात ठेवा, पार्सिमोनियस ऍडजेक्टिव्ह आहे, कंजूस. आणि फ्रुगलचा अर्थ सुद्धा मित्रांनो कंजूस असा आहे. त्यांनी विचारले मित्रांनो अँथोनिम, विरुद्धार्थी विचारलेला आहे. TCS तलाठी, IBPS ला सुद्धा विचारलाय आणि मित्रांनो MPSC पॅटर्न खाली सुद्धा हा शब्द विचारलेला आहे. लक्षात घ्या. मग त्यासाठी इकॉनॉमिकल असं होईल का? ओके, थिफ्टी होईल का? मित्रांनो एक्स्ट्राव्हॅजंट याचा अर्थ आहे मित्रांनो उधळ्या माणूस. हे जर मला माहिती असेल तर मित्रांनो उत्तर अगदी 1 नंबरचं बरोबर आहे. एक्स्ट्राव्हॅजंट. फ्रुगल याचा अर्थ आहे मित्रांनो कंजूस आणि एक्स्ट्राव्हॅजंट याचा अर्थ आहे मित्रांनो उधळ्या माणूस. मित्रांनो शब्द अत्यंत महत्वाचे. एक्स्ट्राव्हॅजंट हा शब्द बऱ्याच वेळेला बऱ्याच परीक्षांना दिसतो. पार्सिमोनियस हा शब्द मित्रांनो लक्षात ठेवा जो अत्यंत महत्वाचा आहे.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. बघा, SSC 2022चा प्रश्न. उत्तर मित्रांनो काय द्याल? विच एव्हर यू अप्रोच द प्रॉब्लेम. खाली मित्रांनो 4 पर्याय आहेत. बघा रचना कशी आहे, कोणती रचना तुम्हाला बरोबर वाटते. मित्रांनो, बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झाला असेल. हे तर उत्तर येणार नाही, ही बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे. या उत्तराकडे गेल्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो की हे तर उत्तर येणार नाही. या ठिकाणी बघा, यस, इथं जर बघितलं, विच एव्हर वे यू अप्रोच द प्रॉब्लेम नो वन विल नॉट सॉल्व. आता हे नो वन विल नॉट सॉल्व ही तर अशी रचना मित्रांनो होणार नाही. इट विल नॉट बी मित्रांनो ही पॅसिव्हची रचना असते आणि बी नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म यावा लागतो. हे होणार नाही मित्रांनो, कारण या ठिकाणी तुम्हाला पॅसिव्हची रचना वापरायला पाहिजे. इट विल नॉट बी सॉल्व्ड. पॅसिव्हच्या रचनेचा तुमचा अभ्यास पक्का असेल तर मित्रांनो उत्तर बरोबर येतं. रचना थोड्या पॅसिव्हच्या कशा असतात ते बघा, कारण इथं ऑब्जेक्टनं सुरुवात झाली. इट हा ऑब्जेक्ट आहे. इट विल नॉट बी सॉल्व्ड व्हायला पाहिजे, कारण ही रचना मित्रांनो पॅसिव्हची आहे. प्रॉब्लेम विल नॉट बी सॉल्व्ड अशा पद्धतीने मित्रांनो प्रॉब्लेम हा शब्द आलेला आहे. हे इट त्यासाठी आहे. इट विल नॉट बी सॉल्व्ड. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो ज्या वेळेला आपण बघत जातो त्यावेळेला मित्रांनो प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर यायला चालू होतात. मित्रांनो, हा होता शेवटचा प्रश्न आजच्या सेशनमधला. याच ठिकाणी आपण आज मित्रांनो थांबणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या परीक्षांना विचारल्या गेलेल्या प्रश्नांची, मग ती होकॅब असो, मग ती IBPS पॅटर्न असो, TCS पॅटर्न असो किंवा MPSC पॅटर्न असो, सगळ्या प्रश्नांचा समावेश मित्रांनो या कोर्समध्ये केलेला आहे आणि त्याची चर्चा आपण चालू ठेवणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.